नमस्कार, मी धनश्री. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत शेपूची पातळ भाजी. आता आपण शेपूची भाजी बारीक चिरून घेत आहोत. आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती 2 पाण्यातून धुवून घेतलेली आहे. आपण कुकरच्या डब्यामध्ये आता ती धुवून घेतलेली डाळ ठेवलेली आहे. त्या डाळीतच आपण बारीक चिरलेली शेपू घातलेली आहे. आपण 4 ते 5 मिरच्याचे तुकडे करून टाकले आहेत आणि त्यात थोडेसे शेंगदाणे पण घालणार आहे. आपण डाळ आणि शेपू शिजण्यासाठी आपण त्यात 1 ते 1.5 वाटी पाणी घालणार आहे. आपण आता ही भाजी कुकरमध्ये ठेवून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. आपण ती घोटून घेणार आहोत. घोटल्यामुळे आपली भाजी पूर्ण एकजीव झालेली आहे. आपण त्या भाजीला डाळीचं पीठ लावणार आहे. ते 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण आणि ते थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. आपल्याला डाळीच्या पिठाचं छानपैकी असं एकजीव करून घ्यायचंय म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होणार नाहीत. आपल्या पिठाच्या सर्व गुठळ्या मोडलेल्या आहेत. आता हे डाळीचं पीठ आपण भाजीत मिक्स करून घेणार आहोत. आपला पॅन गरम झालेला आहे. आपण त्यात 1 मोठा चमचा तेल घालणार आहे. तेल गरम झाल्या 1 चमचा मोहरी घालणार आहे आपण त्यात. आपली मोहरी मस्तपैकी तडतडली आहे. आपण त्यात आता 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि 2-3 लाल मिरच्या घालणार आहे. आपण थोडासा हिंग घातला. लसणाची फोडणी छानपैकी होण्यासाठी त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद घातली आपण आणि ही संपूर्ण एकजीव केलेली शेपूची भाजी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. ही भाजी सगळी हलवून घेतलेली आहे. आपल्याला हव्या त्या प्रमाणात कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकतो. या भाजीला 1-2 उकळ्या आणायच्या आणि मधून मधून हलवत राहायचं. ही भाजी आपण पोळी, भाकरी, भात कशाबरोबर पण खाऊ शकतो. आपली भाजी आता तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय.